श्री गोपाल कृष्ण. मी संकेत संजय चक्रदेव. साठा उत्तराची कहाणीच्या आजच्या भागात ज्येष्ठ शुक्ल निर्जला एकादशी महात्म्य. एकदा व्यास महर्षी पांडवांच्या भेटीकरता आले होते. तेव्हा भीमांनी व्यासांची एकांत भेट घेतली आणि त्यांना निवेदन केलं, माझे सर्व बंधू कुंती माता आणि द्रौपदी सर्व एकादशीला उपोषण करतात. मला मात्र भूक काढत नसल्यानं उपोषण घडत नाही. मी इतर कोणतंही साधन आचरणात आणीन, पण उपोषण करणं अशक्य. तेव्हा उपोषणा वाचून एकादशीचं पुण्य कसं लाभेल ते मला सांगा. व्यास म्हणतात, तुला स्वर्गलोक प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर दर महिन्याला प्राप्त होणाऱ्या दोन्ही एकादशांना उपोषण करून व्रत करणं आवश्यक आहे. भीम म्हणतात, एकभुक्त राहणंसुद्धा मला शक्य नाही, मग उपोषण कसं घडणार? म्हणून अन्य साधनांची मी पृच्छा करतो आहे. व्यास म्हणतात, भीमा, साधन जरी अनेक आहेत तरी कलियुगात ती योग्य रीतीनं घडणं अशक्य. सर्व शास्त्र पुराणांचा विचार करता एकादशीसारखं दुसरं श्रेष्ठ व्रत नाही. एकादशीचं व्रत जो करणार नाही त्याला उत्तम गती कशी मिळावी? व्यासांचं भाषण ऐकून भीमांना अत्यंत वाईट वाटलं. भीमसेन म्हणतात, हे महर्षी, असंच जर असेल तर वर्षातून एक उपवास मी करीन. कोणत्या एका एकादशीचं व्रत केलं असता सर्व एकादशांचं फळ मिळेल ते मला सांगा. व्यास म्हणतात, ज्येष्ठ शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला असं नाव आहे. या दिवशी जलसुद्धा सेवन न करता उपोषण करून भगवत भक्ती साधावी. कर्मांग आचमन करायचं, ते सुद्धा उडीत बुडेल इतकंच पाणी घ्यायचं. असं कडक व्रत केलं असता सर्व एकादशांचं उपोषण केल्याचं पुण्य मिळेल. या एकादशीला जल, सुवर्ण आणि अन्नदान करावं. कलियुगामध्ये द्रव्यशुद्धी नाही, अंतःकरण शुद्धी नाही. याकरता निर्जला एकादशीचं व्रत घडलं तर सर्व व्रताचरणांचं श्रेय मिळेल. या एकादशीचं व्रत करणाराला यमाचंही भय नाही. व्यासांनी असं सांगितलं असता भीमानं श्रद्धेनं हे व्रत केलं. जन्मेजय राजाला सुद्धा त्याच्या गुरूंनी हेच व्रत करण्याचा आदेश दिला होता. इंद्रिय निग्रह आणि मनोनिग्रह साधून व्रत करावं. तसंच जलसहित सुवर्णदान केलं असता अभ्युदय निश्रेयस साधून जातं. एकादशीला अन्नग्रहण करणारा पापच भक्षण करीत असतो. ब्रह्महत्येसारखी पातकही एकादशीच्या व्रताचरणानं जळून जावीत, असा या व्रताचा महिमा आहे. या एकादशीला स्नान, दान, पूजा, जप जे जे सत्कर्म करावं ते अनंत फलदायी होईल. तसंच पापकर्म घडेल तर तेही अनंत काळपर्यंत दुःखदायक होईल. म्हणून उपोषण, हरिजागर आणि भगवत भक्तियुक्त असं निर्जला एकादशीचं व्रत साधून ऐहिक आणि पारलौकिक सुख प्राप्त करून घ्यावं. निर्जला एकादशी महात्म्य संपूर्ण. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तुम्हाला कोणत्या कहाण्या ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. पाणी हे जीवन आहे. पाण्याचा पुनर्वापर करूया. रेन वॉटर हार्वेस्टिंग करूया आणि जमिनीतली पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न करूया. नमस्कार.